बिछड़ा हुआ आज कोई उसको मिल गया। कैसे मिल गया हो मिल गया हमसे बातों मिल गया। हवा हवा है हवा खुशबू लुटा दे, कहाँ खुली ना खुली जुल्फों बता दे, सब उसका पता दे जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा एक बार मिला दो यार मिला दे, यार मिला दे। हवा हवा है हवा खुशबू लुटा दे। पहिले प्लॅन कॅन्सल झाला कारण तेव्हा कोमल ऍडमिट होती आणि दुसऱ्या वेळेस आली जयंती आणि मग तुम्हाला तर माहितीच आहे ज्याचा बर्थडे त्याला एक्सक्यूज मिळाले हा एक कॉमन डायलॉग झाला. बघूया आता नेक्स्ट टाइम पार्टी देऊया. पण आम्ही ठरवलं, आम्ही सर्व परिवाराने मिळून ठरवलं की नाही आज विशालला लुटायचं म्हणजे लुटायचं आणि फायनली सर्व फॅमिलीचा जोर लावल्यानंतर विशाल तयार झाला आम्हाला पार्टी द्यायला आणि सुरू झाला आमचा जेरी हा हा कोण आहे? टॉमन नाही रे टॉम हा कोण आहे? अगोदर आमचं ठरलं होतं वॉटर पार्कला जायचं पण काही टेक्निकल इश्यूज मुळे आमचं नंतर ठरलं की थोडंसं प्रायव्हेट राहूया आणि फार्म हाऊस घेऊया. त्या गाड्या वळाल्या सगळ्या फार्म हाऊस कडे. थंड होतो आणि मग कोकोला खूप एक्साइटमेंट झाली पाण्यात जाण्याची, पण त्याला अगोदर थोडं शावर दिलेलं गरजेचं आहे. त्याला आलोय रेस्टॉरंटला इकडे फार्म हाऊसला आलोय. मग स्विमिंग पूल वगैरे बघू शकता तुम्ही. आणि भावाने आम्हाला त्याच्या बर्थडेची पार्टी दिली सगळ्यांना. निसर्गरम्य फार्म हाऊसला आल्यानंतर आम्हाला इथं समजलं की इथे पॅकेज मध्ये ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक आणि डिनर पण मिळतो. पण आम्ही ठरलो एकदम डिसिप्लिन लोक, सो मग आम्ही पोहोचलो डायरेक्ट लंच टाइमला. काय कंप्लेंट आहे तुझी? मग काय आम्ही फक्त लंच वर कॉन्सन्ट्रेशन केलं कारण ब्रेकफास्टने आमच्याशी बेसिकली ब्रेकअपच केलं. मस्त लंच झाला आणि नंतर सगळे पूल मध्ये उतरले. हो आणि पूल मध्ये उतरल्यानंतर कोण कोणाचं काय होतं सगळं विसरून गेलं. काय तुटलेलं आहे? तुला शांत बसलाय आले शांत बसल्यानंतर पाण्यामध्ये आलं लय उचलतो. नाही तर थंडी असते थंडी त्याला तर टॉप मध्ये पण नाही बसायचं बदल मध्ये. इथे कोकोला आणि किट्टूला स्विमिंग पूल मधून आल्यानंतर कॅरम खेळायला लावला. दोघं मस्त कॅरम खेळत होते. आता आम्ही मस्त इथे बसून झोका खेळतोय. खूप छान नेचर आहे इकडे. सगळं मस्त वाडी, चिकूची मोठी वाडी, एवढे चिकू आले झाडांना, आंबे पण आले. मी सगळी वाडी तुम्हाला फिरवणार, सगळं दाखवणार आहे, पण पहिले पेट पूजा झाल्यानंतरच. कारण की कारण की ना खूप जास्त भूक लागली आणि ते लोक ना गरम चुलीवर जेवण बनवतात. त्याच्यामुळे जेवण तर अजूनच टेस्टी आणि खुशबू येऊन अजूनच जास्त भूक लागली आहे. सो मी थोड्या वेळ आंघोळ नाही, कपडे चेंज करून मस्त फ्रेश होऊन तुम्हाला मी सगळी वाडी दाखवते कसं कसं आहे ते. खूप छान, खूप प्रसन्न वाटतं आणि खूप दिवसानंतर आलोय आम्ही. काय हे बघा इकडे चालू मस्त आराम. इकडे अक्षरा, इथे मी, इकडे कोको आणि बाबा. कोकोला तर असं वाटत होतं स्विमिंग पूल हा फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच बनवला आहे आणि त्यालाच खेळायला त्याच्यात सोडलेला आहे. म्हणून दात खिळी बसत असताना, एकदम खतरनाक थंडी वाजत असताना तो काही त्याचा कॉन्फिडन्स कमी करत नव्हता. त्याला आम्ही काळजीपोटी बाहेर काढायचो पण त्याचा हट्ट होता की मला पाण्यातच जायचं. हो प्रीतमला मी बोलली होती की पाण्यात जाऊ नका, पण त्यांची घाई बघा किती जाण्यासाठी. पाण्यात नका बुडू पण. मग कुठं बुडू? डोकं नका बुडवू. बोल ना. बापरे लय थंड आहे.
अक्षू मांडे घालून झोका घेते. सलोनी आहे. किती सारे चिकवाले. बापरे, हे झाड तर पूर्ण भरले बघ जरा. बापरे वहिनी तुम्हाला झाड चढता येतं हो? हा, चढून दाखवा. छोटंसं झाड आहे, त्याचं easy आहे, पण मला ना भीती वाटते का. हा, चल ना, पाय बरोबर असं. हळू पाडा. ओ हळू वहिनी. मुंग्यात मुंग्यात नको नको, काळ्या काळ्या मुंग्या पण ते चावतायत. काळ्या मुंगे नाही चावत वहिनी. नाही, नाही, ते वेगळ्या मुंग्यात. हळू. सीन खूप भारी घेतलं माहितीये. मस्त असं फोटो काढ. काढ का? त्याच व्हिडिओ मधूनच फोटो काढ. हा हा. ओ ते बांबू तुटेल. हळू हळू. इथे पेरूचे झाडं, चिक्कूचे झाडं असे विविध प्रकारचे झाडं होते. आणि झाडांच्या फांद्या बघून प्रियाला आणि प्रियाच्या मम्मीला त्यांचं लहानपण फ्लॅशबॅक झालं. पिकेट नाही वहिनी तो. तिकडून याला पिकवावं लागतं. चिकूत खाली पण किती आले बघ ते. बापरे. आता खाली बसून झोपून तोडू शकतो. झोपून. मम्मी मम्मी झोका नाही, तो वरती चढण्यासाठी ते. हा ना. उतरते खाली, मी चढते वरती. कारण वहिनी अजून. हे बघ, आमचं बाळ कशी गुंडीला आलंय बघा. सोन पापडी जेवायची नाही तुला? राजकुमारला जेवायचं नाही? चला उठा उठा उठा. नाही काय नाही, आम्ही थांबतो. थांबतो ना. झाडं नको चढू भैया, मुंग्या बारीक 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 मुंग्या आहेत, नको बाळा. मुंग्यांची वेळ आली. चला खेळा. देऊ का झोका थोडासा? आता बघ कशी घेत ते. खाली बस. एका साइडला अर्धी फॅमिली झोका खेळत होते, तर दुसऱ्या साइडला स्विमिंग पूल मध्ये पाण्यात युद्ध चालू होतं. ये अदा भी उसकी क्या काम कर गई, जाते जाते एक हंसी शाम कर गई. बिछड़ा हुआ आज कोई उसको मिल गया. कैसे मिल गया बाहों मिल गया हमसे बाहों मिल गया. हवा हवा है हवा खुशबू लुटा दे. हाँ खुली जुल्फों बता दे. उसका पता दे जरा मुझको बता दे. मैं उससे मिलूंगा बार मिला दे. यार मिला दे. यार मिला दे. हवा हवा है हवा खुशबू लुटा दे. हाँ खुली जुल्फों बता दे. उसका पता दे जरा मुझको बता दे. मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे. यार मिला दे. मोबाईल पडत ये अदा भी उसकी क्या काम कर गई,
जाते जाते ऐसी शाम कर गई स्विमिंग पूल करून थकले, सर्वजण थकले. आता हे तिघ जण अजून काही थकले नाही. मस्ती. टार्गेट होती मायरा, प्रिया, प्रियाचे पप्पा, प्रियाची मम्मी आणि मिशन हाती घेतलं होतं बॉबी, विशाल, सोहम, अक्षू आणि रोहित यांनी. असं दिसत होतं जसं 2 टीम पडलेल्या आहे आणि कोण जिंकतं हेच युद्ध चालू होतं. त्यांनी कपडे नाही आणले भिजत. त्यांनी कपडे नाही आणले काहीच, कपडे नाही आणले काहीच. मम्मी ऑलरेडी भिजलेली आहे. मी शावर चालू कर ना दादा प्लीज. आमच्यासाठी आहे ना तो क्षण म्हणजे ना अमेरिका आणि इराणचं युद्ध विसरून फक्त ह्या 2 टीम मध्ये कोण जिंकतं हाच प्रश्न पडलेला होता. खेळायला गेला मस्त कुंकून आता. कोको अय्या काय खेळायचं कोको चला प्लॅन परफेक्ट नव्हता, टायमिंग परफेक्ट नव्हता, पण तो मोमेंट परफेक्ट होता. हे आता माझी वारी, आता माझी वारी. नीट बोल. इथं स्पीकर मध्ये बोल. इंग्लिश. हा चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. डेडिकेटेड केलं त्यांना, ते तिकडे बसलेले आहेत बाळाला सांभाळत. कारण शेवटी प्लेस नाही तर माणूस आणि त्याची मस्तीच मोमेंटला स्पेशल बनवतात. ए पागल हा बरं ते असं झोका घेतो तसं कर ना. कोको बाहेर काढ का तुला. ये अरे बरं कसं थांब 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 माव आज तुला सांगते. लाटली होईन रे खेळू दे कधीचा बस लाटली उठला होणार जायचं टायमाला त्याने जिंदगी भर खेळत ते नाही आता काय जिंदगी भर खेळत बसणार काय. बापरे नाही थांबायला थांबतच नाही. काय बोलतो बघायचं नाही येणार अजून घर पण घेऊन दे स्नॅक्स करून दे. तुमच्या घरी नाही येणार. आमच्याकडे का आत्याकडे. आत्तूकडे की आत्याकडे नाही येणार. तुमच्याकडे आणि आत्याकडे नाही. दोघांकडे पण नाही येणार. पण तू तर बोला मला बसव आता. तुला आण बसू. अरे बघा हा दुखणे अरे थांबव. थांबवते. मला तर ब्रेक नाही पाहायला पण बाबाच नाही थांबवते. बाबांना थांबव. माझ्यासारखं झालं याचं पाळलं. याचं पाळलं झालं पाळलं. नाही नाही पुढून. कधी कधी ठरवून केलेला प्लॅन हा बेस्ट नसतो. जो अनएक्सपेक्टेड प्लॅन बनतो तोच एकदम बेस्ट असतो. तुमचा असा बेस्ट अनएक्सपेक्टेड मोमेंट कधी झालाय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर आपला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.